जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर तब्बल 15 दिवस रखडलेल्या मान्सूनने पुन्हा वेग धरला असून मागच्या 24 तासात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मान्सूनने प्रगती केली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकातील उर्वरित भाग, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या काही भागामध्ये मान्सून पुढे सरकला आहे. पुढील काही तासामध्ये मुंबईसह राज्यातील उर्वरित भागामध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात 8 जून नंतर मान्सूनचा प्रवास जवळपास ठप्प झाला होता. त्यामुळे अनेक भागामध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून शेतकरी तसेच नागरिकांनी प्रतीक्षेत राहावे लागले. मात्र अरबी समुद्रातील वाऱ्याचा वेग वाढल्याने आणि वातावरणातील पोषक स्थितीमुळे मान्सूनला पुन्हा चालना मिळाली आहे. 22 जून रोजी मान्सूनची उत्तर सीमा अलिबाग, पुणे, निजामाबाद, दंतेवाडा, बालांगीर, सुंदरगड, चतरा, गया आणि मुझफ्फरपूर या भागांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह उर्वरित कोकणामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच उर्वरित मध्य महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भातही काही भागामध्ये पावसाची तीव्रता वाढेल असा अंदाज आहे. दरम्यान जून महिन्यामध्ये राज्यात सरासरीपेक्षा मोठी पर्जन्यतूट नोंदवण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पेरण्या रखडल्या असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकही त्रस्त झाले होते. अशा परिस्थितीत मान्सूनच्या पुनरागमनामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.